बुकमाय शो जी तरुण पोरं आहेत ज्यांच्याकडे बुकमाय शो आहे त्यांनी रिव्ह्यू द्या, वोट करा तिथं. कारण तुमचं एक वोट एक रिव्ह्यू आपल्या सिनेमाला जगभर नेणार आहे. बरं, संगी बायगुडी कशी वाटली? म्हणजे मी इतके दिवस बायको म्हणून कौतुक नव्हतं ना करत, खरं केलंय का नाही? आणि राघव शास्त्रीपेक्षा डेंजर आहे का नाही? म्हणजे स्वामींना वाटलं असं राहिला राघव शास्त्री परवडला, ही ईडी नको. तर चला मंडळी, सिनेमा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलाय. एक महिला एमएटीवर बसून अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला घेऊन आलीये. आपले प्रश्न, आपली गाऱ्हाणी, आपली दुःख त्यांना सांगायला. आणि तुम्हाला माहितीच आहे, एकदा का महाराज आले, आपल्या सगळ्यांनाच प्रचिती आहे की दुःख हे निवारलं जातं. फक्त महाराजांचं एकच म्हणणं आहे की दुःख कितीही येऊ द्या, तो तुमच्या संचिताचा भाग आहे. त्याच्यापासून तुम्ही पळू शकता का? तुम्ही आता म्हणत असाल, अरे पण मी कुणाचंच काही केलेलं नाही, मग मला हे दुःख का? मागचं, त्याच्या मागचं काय म्हटले स्वामी तिथं, की अरे माझ्या दशरथाला पुत्रयोग आणि माझ्या रामाला वनवास नाही चुकला, तुझ्या तुक्याचं काही घेऊन बसलीस. त्यामुळे जे काही आपलं आहे दुःख आपल्या वाट्याला येतं, तो आपल्या संचिताचा भाग आहे. पण त्याच्यावर एकदा का तुम्ही मात केली की दुसरा दिवस कदाचित त्याच परमेश्वराने आपल्यासाठी ताकदीचा लिहिलेला असतो. तर त्या दिवसाची प्रत्येकाने वाट पहा, प्रत्येक वयोगटातल्या माणसाची वाट पहा. स्वामी आपल्यासाठी, आपल्याला पाहिजे तो दिवस घेऊन येणार आहेत. धन्यवाद. स्वामी ओम.